महिन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजाजवळ उभं राहायचं, हातात थोडी दालचिनी पावडर घ्यायची आणि मनात शांतपणे म्हणायचं, माझ्या घरात सुख, समृद्धी आणि धनाचा प्रवाह वाढू दे. आणि नंतर ती दालचिनी पावडर घराच्या आत हलक्या हाताने फुंकायची. आता काही लोक यावर विश्वास ठेवतात तर काही लोक ठेवत नाहीत, पण मला वाटतं या उपायातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भावना. तुम्ही लक्षात घेतलंय का? जे लोक सतत निगेटिव्ह बोलतात, माझं काही होणार नाही, मी खूप अनलकी आहे, असे लोक हळूहळू स्वतःला कमजोर बनवतात. आणि जे लोक पॉझिटिव्ह राहतात ते संकटातही नवीन मार्ग शोधतात. मंडळी, पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी फक्त उपाय पुरेसे नसतात, त्यासोबत मेहनत आणि योग्य विचारही खूप महत्त्वाचे असतात. जर आपण दिवसभर आळस केला आणि फक्त उपाय करत बसलो तर काहीच बदलणार नाही. दालचिनीचा अर्थ जादू नाही, तर पॉझिटिव्ह एनर्जी आणि इंटेन्शन आहे. आणखी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. छोटासा दालचिनीचा तुकडा लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवायचा आहे. यामागे अशी भावना आहे की पैशांचा आदर करणे, उगाच खर्च टाळणे आणि पैशांबद्दल कृतज्ञता ठेवणे. कारण पैसा फक्त कमावणं महत्त्वाचं नसतं, तो टिकवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मंडळी, कधी कधी आपल्या आयुष्यात पैसा उशिरा येतो कारण आपण स्वतःवरच विश्वास ठेवत नाही. आपण सतत भीतीत जगत असतो. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सांगाल, मी सक्षम आहे, मी मेहनत करणार, मी माझं आयुष्य बदलू शकतो, त्या दिवसापासून गोष्टी बदलायला सुरुवात होते. म्हणून जर तुम्ही हा दालचिनीचा उपाय करत असाल तर फक्त पैशांसाठी करू नका, मनात सकारात्मकता आणण्यासाठी करा, स्वतःवर विश्वास वाढवण्यासाठी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवावर विश्वास ठेवा. पण स्वतःच्या मेहनतीवरही तितकाच विश्वास ठेवा. कारण नशीब दार उघडू शकतं, पण चालत आपल्यालाच जावं लागतं. म्हणून आजपासून निगेटिव्ह बोलणं कमी करा, पॉझिटिव्ह विचार सुरू करा आणि मनापासून म्हणा, माझ्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी वाढत आहे. विश्वास ठेवा मंडळी, जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्यही बदलायला लागतं. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.